संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2012 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेमध्ये दिनांक 18 डिसेंबर 2009 रोजी मंजूर झालेल्या ठरावानुसार दिनांक 7 जुलै हा जागतिक सहकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे जाहीर करण्यात आले आहे. या निमित्ताने चांगल्या विश्वनिर्मितीसाठी सहकार हे ब्रीदवाक्य घोषित केले आहे. आमसभेचे अध्यक्ष श्री नासिर अब्दुल यांनी म्हटले आहे की सामाजिक संघटना एकत्र येऊन विकास तसेच रोजगार व उत्पादनांच्या साधनातून सहकार चळवळीतील लोकसमूहाला अधिक बळकट करतील अशी क्षमता असलेल्या सहकार क्षेत्राला प्रेरणादायी म्हणून आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचा निश्चित उपयोग होईल. सामाजिक बदलासंबंधात जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सहकार क्षेत्राने वेळोवेळी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान, त्या संबंधात केलेले प्रयत्न, रोजगार निर्मितीसाठी बजावलेली कामगिरी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक घडामोडीमध्ये वेळोवेळी मात करताना बजावलेली सार्थ भूमिका लक्षणीय ठरली आहे. जगभरामध्ये सहकार क्षेत्राने उंच भरारी घेतली आहे. परिच्छेद सहकारी चळवळ आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. सद्यस्थितीत भांडवलशाही अर्थव्यवस्थेत सर्वसामान्य जनतेसाठी सहकारी चळवळीशिवाय पर्याय नाही. परिच्छेद सहकारासंबंधातील 97वी घटनादुरुस्ती 12 जानेवारी 2012 रोजी जारी झाली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षातील ही सर्वांत महत्त्वाची घटना होय. या घटनादुरुस्तीचा मुख्य हेतूच सहकारी संस्था अधिक सभासदभिमुख व व्यावसायिक व्हाव्यात व त्यांचा कारभार लोकशाही पद्धतीने चालावा हा आहे. या कायद्याने सहकारी संस्थांना खऱ्या अर्थाने स्वायत्तता लाभणार आहे. सहकारी संस्थांवरील सरकारी नियंत्रण कमी करून काढून टाकून सहकारी संस्थांनी स्वावलंबी व्हावे. सरकारचे भांडवल पूर्णतः किंवा अंशतः परत करावे. संचालक मंडळाच्या रचनेमध्ये बँकिंग व्यवस्थापन, अर्थ व सहकारी संस्थांतील कामाचा अनुभव असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असावा इत्यादी अनेक मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार प्रस्तावित कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. सहकारी संस्थांनी त्यांची उत्पादने आणि सेवा सभासदांना देण्याबद्दल तसेच सभासदांनी संस्थेला भांडवलाचा आधार देण्याबाबत काही बंधनकारक नियम आणि सूचना या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. सभासदांचे लोकशाही पद्धतीने नियंत्रण, सभासदांना आर्थिक सहभाग आणि स्वायत्तता या सहकार विषयक तत्त्वांवर आधारित सहकारी संस्थांची स्थापना, नियमन आणि त्या बंद करणे इत्यादी तरतुदी कायद्यामध्ये करणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत सहकारी संस्था संचालक मंडळाची मुदत निवडून आल्यापासून 5 वर्षे एवढी मर्यादित राहील. 5 वर्षांची मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घ्यावी लागेल. परिच्छेद संचालक मंडळ निवडणूक घेण्यासाठी राज्य शासनाने कायद्याद्वारे स्वतंत्र यंत्रणा उभी करावयाची आहे. त्यास निवडणुका घेण्यासंदर्भातील सर्व अधिकार राहतील. सहकारी संस्था संचालक मंडळ सदस्य संख्या जास्तीत जास्त 21 एवढी राहील. स्टॉप.